नमस्कार. दरवर्षी जे नीटचे फॉर्म भरले जातात, तर त्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही विद्यार्थ्यांचे जे पण मिस्टेक असतील, तर त्या होत असतात. आणि यासाठी एन-टी-ए काय करतं, की दरवर्षी करेक्शन विंडो जी आहे, तर ती प्रोव्हाईड करत असतं. पण आता या आलेल्या करेक्शन विंडोमध्ये दरवर्षी जे करेक्शन विंडो ओपन होते, तर त्यामध्ये नेमके कोणकोणते करेक्शन आपण करू शकतो? तर हे तर सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल, की तुमचा काही वेगळा क्वेश्चन आहे, तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा आता जर आपण हे मागच्या वर्षीचं एक पीडीएफ मधला स्क्रीनशॉट आहे लावलेला. तर हे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात असं येईल की व्हॉट डॉक्युमेंट्स नीड टू बी अपलोडेड ड्युरिंग द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना आपल्याला डॉक्युमेंट्स नेमके कोणकोणते अपलोड करावे लागतात. तर हे सर्वांना माहिती आहे, असं वेगळं काही सांगायचं काम नाही. पण तरी सुद्धा एक प्रयत्न करतोय की जेणेकरून तुमची काही चूक होणार नाही. आणि बघा आता जर समजा तुम्ही तुमचा फोटोग्राफ जो आहे, तर तो फोटोग्राफ काढत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, तर हे सुद्धा सांगतोय. कम्प्युटर सेंटरवर ज्यावेळेस तुम्ही एखादा फॉर्म भरता, खरं तर ऑनलाईन जे पण तुम्ही काम करता, तर त्या अगोदर तुमचा हा सगळा डेटा तयार असायला पाहिजे. आता फोटोग्राफरला ज्यावेळेस तुम्ही फोटो काढायला सांगणार आहात, तर तुम्हाला 2 प्रकारचे फोटो काढावे लागतात. एक असतो पासपोर्ट आणि दुसरा असतो पोस्ट कार्ड. आता या फोटोवर तुम्हाला तुमचं नाव मांडायचं खाली आणि सोबतच ज्या दिवशी तुम्ही फोटो काढलेला आहे, तर ती डेट टाकायची असते. आता ही जी डेट आहे, तर ही नेमकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे, की डेट, मंथ, इयर असं घ्यायचं, की अगोदर इयर घ्यायचं, नंतर डेट घ्यायची, नंतर मंथ घ्यायचा, असं काही रूल नाही. पण एक लेटेस्ट फोटो तुम्ही काढलेला असावा आणि त्यावर लेटेस्ट डेट असावी आणि तुमचं जे नाव आहे, तर त्या फोटोच्या खाली मेन्शन केलेलं असावं. आता समजा एखाद्यानं पूर्ण नाव टाकलं तरी चालतं, एखाद्यानं शॉर्टकटमध्ये नाव टाकलं तरी सुद्धा चालतं, पण फोटोवर नाव असू द्या. आणि सोबतच आपला जो फोटो आहे, तर तो व्हाईट बॅकग्राऊंड त्याचा असावं आणि एक चांगलं कलरवालं जे शर्ट आहे, तर ते वापरा. म्हणजे ते ब्लर होणार नाही. कारण व्हाईट बॅकग्राऊंड आणि व्हाईट शर्टच जर असेल, तर ते मॅच होणार नाही एकमेकांसोबत आणि वेगळं पडून जाईल. आता हे झालं फोटोग्राफ बद्दल. तर हे पोस्टकार्ड साईज फोटोला सुद्धा हाच नियम तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचं जी सिग्नेचर तुम्ही अपलोड करणार आहे, तर यामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे मुलांचं, की सर मी ब्लॅक पेननं केली, मी ब्ल्यू पेननं केली, मग माझा फॉर्म रिजेक्ट होईल का? बघा आतापर्यंत जेवढे पण समजा मी माझ्या अनुभवातून काउन्सिलिंग प्रक्रिया बघितलेल्या आहे. फॉर्म रिजेक्ट होण्याचे जे प्रकार आहेत, तर ते वेगळे. म्हणजे कशामुळे फॉर्म रिजेक्ट झाला, तर ते खूप रिअर कारणं असतात. छोट्या मोठ्या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट होत नाही. तर त्यामुळं स्ट्रेस घेऊ नका. व्यवस्थित अभ्यास करा. महत्वाचं आहे की आपल्या नीटच्या तयारीवर याचा काही इफेक्ट व्हायला नको. तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होणार. छोटे मोठे कारण जे तर ते होतच राहतात. पण या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट होत नसतो. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं. फक्त आपण ते कशा पद्धतीने त्याला पुढे जातोय, तर हे महत्वाचं आहे. त्याचा आन्सर आपण कसा शोधतोय. आता यानंतर आपले जे पण लेफ्ट हँड आणि राईट हँडचे जे थंब आहेत, त्यानंतर फिंगर आहे, तर हे सगळे 10च्या 10 बोटांचे ठसे आपल्याला त्यामध्ये अपलोड करायचे. आपलं जे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे, तर ते पण अपलोड करायचं. तर याबद्दल बराचसा संभ्रम आहे पालकांचा, की सर मग स्टेटचंच आहे, मग तेच अपलोड करू का? चालते. तुम्ही सेंट्रलचं जे आहे ना, तर ते एप्रिलमध्ये काढा. सध्या स्टेटचं अपलोड करून द्या. काही होणार नाही, तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. आता जर समजा आपण हेच बघायला गेलो, की अजून आपल्याला नेमके काय अपडेट यावर पाहिजेत. तर बघा काय होईल नेमकं, जर आता हाच क्वेश्चन आहे बघा, की जर समजा इन केस आम्ही ब्ल्यू सिग्नेचर केली ब्ल्यू पेननं किंवा ब्लॅक पेननं, तर आमचा फॉर्म जो आहे तर तो रिजेक्ट होईल का? तर एनटीएचं जे पण इन्फॉर्मेशन आहे, त्यामध्ये जे पण क्वेश्चन आणि आन्सर आहे, तर त्यामध्ये सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे, की इथं बघा हे नो आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही ब्लॅक पेन यूज करा की ब्ल्यू पेन यूज करा सिग्नेचरसाठी. इंक कोणती असो याला काही फरक नाही पडत. ब्ल्यू आणि ब्लॅक या दोन पैकी यूज करा. रेडने तर कोणी करणारच. ठीक आहे ना. आता हे एक क्वेश्चन तुमचा क्लिअर झाला असेल. म्हणजे करेक्शन मध्ये आपल्याला अजून नेमके कोणकोणते करेक्शन करता येतील, तर ते आपण तर बघणार आहोतच. बघा आता जे फॉर्म आपण भरतो, तर या फॉर्मचे जे समजा कोणत्या पद्धतीने फॉर्म भरतो आपण, तर सर्वात अगोदर तर आपण काय करत असतो, की आपल्या फॉर्मसाठी आपल्याला करावं लागतं रजिस्ट्रेशन. ठीक आहे. सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन करत असतो. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला जो एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट होतो, तर तो आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एनटीए पाठवतो आणि त्या ऍप्लिकेशन नंबरचा आणि आपल्या पासवर्डचा यूज करून आपण पुढं तो फॉर्म फिल करतो. आता हा फॉर्म फिल करत असताना काय होतं, की ही स्टेप 2 असते. म्हणजे पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशनची आणि दुसरी जी स्टेप आहे, तर ती आहे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची. आता ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स जे तर ते टाकावे लागतात. ठीक आहे.
आणि पर्सनल डिटेल्स टाकत असताना तुम्हाला तुमची एक्झामिनेशन सिटी सुद्धा निवडावी लागते. तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स जे जसे की 10वीचे असतील 12वीचे असतील तर हे पण फिल करावे लागतात. तर त्यामध्ये कोड सुद्धा येतात. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की सर माझा कोडच टाकताना चुकला, मग आता मी नेमकं काय करू? कारण मागच्या काही व्हिडिओजला सुद्धा कमेंट आहे की सर कोड टाकला, मी खूप टेन्शन मध्ये. मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जो कोड तुम्ही टाकलेला आहे तर त्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होऊ शकत. ठीक आहे. आता जर समजा आपण मागच्या वर्षीचा डेटा जर बघितला, आता या व्हिडिओला थोडं मी जास्त लांबवणार नाहीये, थोडक्यात मागच्या वर्षीचा जर का आपण डेटा जर बघितला तर नेमकं काय बघा. आता हे जे आहे हे 2024चं आहे काउन्सिलिंगचं. ठीक आहे. आता यामध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे बघा. हे इकडचे जे नोटीस आहे तर ह्या नोटीस एकदा तुम्ही फोकस करा या नोटीसवर. तर सर्वात अगोदरची जी नोटीस आहे यामध्ये आलेली तर ही पब्लिक नोटीस होती की जी लास्टला इकडे तुम्हाला दिसते. आता आपण काय करूया की हे जे करेक्शन वाला आहे, ठीक आहे, करेक्शन वाला, तर यावर क्लिक करूया. आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्लिक करतोय तर हे करेक्शनचं जे पीडीएफ आहे तर हे इकडे ओपन होताना दिसेल. आता नेमकं करेक्शन आपण कशामध्ये करू शकत होतो मागच्या वर्षी, तर तेच या वर्षी पण होणार आहे त्याच पद्धतीनं. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे बघा. तर आपण काय करू शकतो नेमकं तर ते लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघू शकता की यामध्ये एक मिनिट वेट आपल्याला करायचं आहे. यामध्ये जर आपण बघायला गेलो तर करेक्शन कोणकोणत्या गोष्टींमध्ये करता येईल तर हे देण्यात आलेलं आहे. आपल्याला करायचं आहे करेक्शन आणि कोणकोणत्या गोष्टींमध्ये ते करता येईल. तर या सगळ्याला जर का तुम्ही रीड केलं तर करेक्शनची एक डेट देण्यात आलेली होती की मागच्या वर्षी ती होती 18 मार्च आणि 20 मार्च या दरम्यान. ठीक आहे. करेक्शनची डेट एनटीए न दिलेली. आता हेच जर समजा आपण या पीडीएफला अजून बघायला गेलो की करेक्शन नेमकं कशामध्ये करता येईल तर या पीडीएफचं जे नेक्स्ट पेज आहे तर यावर एकदा आपण येऊया. बघा हे इथं या एक टेबल देण्यात आलेलं आहे. तर इकडे तुम्हाला लगेच दिसेल की यामध्ये इथं सिरियल नंबर 1 आहे सुरुवातीला आणि इकडे सिरियल नंबर 2 आहे. तर आता यामध्ये देण्यात आलेलं आहे की ऑल फील्ड्स म्हणजे सगळे फील्ड्स अँड अपलोडेड डॉक्युमेंट्स हे सुद्धा तुम्ही करेक्ट करू शकता. मागच्या वर्षी करू शकत होते, या वर्षी सुद्धा ते करेक्शन मध्ये येतील. पण रेड कलर मध्ये हे मार्किंग देण्यात आलेलं आहे. तर हे नेमकं काय तर ते एकदा आपण बघून घेऊया. रेड कलर मध्ये मार्किंगचं मिनिंग नेमकं काय तर बघा थोडक्यात आपण याला जर का रीड केलं रेड कलरच्या मार्किंगला तर आपल्याला नेमकं काय दिसतं. काय आपल्याला करेक्ट नाही करता येणार तर कॉन्टॅक्ट जो आहे मोबाईल नंबर तर तो आपल्याला करेक्शन मध्ये घेता येणार नाही. त्यानंतर मेल आयडी सुद्धा आपल्याला करेक्ट करता येणार नाही जो की आपण रजिस्ट्रेशनच्या टाइमला यूज केलेला आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहे तर त्या मागच्या वर्षी सुद्धा करेक्शन मध्ये आलेल्या होत्या. तर त्यामुळे सगळा फॉर्म जो आहे तर तो एडिट होऊ शकतो. काळजी करू नका. आतापर्यंत दिलेली माहिती जर इन्फॉर्मेशन देणारी वाटली असेल लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनवर क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओज जे आहेत हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील.